कशा आहात मंडळी? तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आणि रक्षाबंधन स्पेशल आपण रसरशीत असे बुंदीचे लाडू बनवणार आहोत। बघा किती छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत। आणि आपण आता याची सुरुवात करूया कसे बनवायचे ते। तर त्यासाठी आपण 2 कप बेसन घेतलेले आहे आणि बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। त्याच्या गाठी राहायला नाही पाहिजेत। तर व्यवस्थित असं चाळून घेण्यासाठी आपण चम्मचचा पण वापर करू शकतो, म्हणजे त्याच्या गाठी व्यवस्थित निघून जातील। तर बघा 2 कप आपण बेसन घेतले आणि चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित आपण चाळून घेतलेलं आहे। बघा आपलं बेसन व्यवस्थित चाळून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बुंदीसाठी छान असं मिक्सचर तयार करायचं आहे। तर याच्यामध्ये मी पहिलं 1 कप पाणी टाकलेलं आहे थोडं थोडं, आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर एकूण आपल्याला याच्यामध्ये 1.5 कप पाणी लागेल। तर मी 1 कप पाणी टाकून छान असं मिक्स केलेलं आहे। आणि नंतर पुन्हा मी थोडं थोडं पाणी घेते बघा, आणि त्याला व्यवस्थित असं बुंदीचं बॅटर आपण तयार करत आहोत। तर व्यवस्थित असं मिक्स होतंय। आता ही जी बुंदी आपण बनवणार आहोत ती तुम्ही लाडूसाठी नाही तर रायत्यासाठी पण वापरू शकता। बुंदीच्या रायत्यासाठी थोडंसं मीठ टाकलं की बुंदी रायत्यासाठी बनते। बघा मी चम्मचने मिक्स केलं तर चम्मच पूर्ण मागच्या साईडला कव्हर होतंय, म्हणजे आपलं बॅटर तयार आहे। याच्यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि त्याला आपल्याला छान असं मिक्स करत आता चिमूटभर सोड्यामुळे काय होतं, आपली जी बुंदी आहे ती चांगली खुसखुशीत आणि कुरकुरीत बनते। तेल मी गरम केलेलं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय। आणि आपल्याला आता आपली जी बुंदी आहे ती करून घ्यायची आहे। मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बुंदी बघा व्यवस्थित अशी आपली पडलेली आहे आणि त्याला आता आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे। कलर चेंज नाही होऊ द्यायचा आपल्याला, पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित असं आपली तळून झाली आहे बुंदी। आता मी एका चाळणीमध्ये ह्याला काढतेय। चाळणीमध्ये याच्यासाठी की त्यातलं जे तेल आहे उरलेलं ते व्यवस्थित निघून जाईल। आता आपण एका प्लेटमध्ये ह्या बुंदी काढून घेऊया। आता मी ही जी आपली बुंदी आहे ती पिवळी आहे। आपण आता हिरवी बुंदी पण बनवणार आहोत। आपण पिवळी आणि हिरवी कलरचे लाडू बनवणार आहोत। तर ह्याच्यामध्ये मी खायचा कलर यूज केलेला आहे। आता हा खायचा कलर आपण कुरवड्यामध्ये याच्यामध्ये जो वापरतो तोच आहे। तर हिरवा कलर टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचंय आणि मिक्स केल्यानंतर याची पण बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आणि व्यवस्थित तळून घ्यायची। तर बघा छान अशी बुंदी आपली बनतीये। ही पण व्यवस्थित अशी खरपूस आपल्याला तळून घ्यायची। गॅस आपला फास्टच ठेवायचा आपल्याला, म्हणजे आपली जी बुंदी आहे ती चांगली कुरकुरीत तळली जाते। आता ही पण व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे बुंदी। बघा व्यवस्थित बुंदी काढली गेली। आपण तेल चांगलं निपटून द्यायचं आहे आणि ही पण आपल्याला व्यवस्थित अशी ताटात काढायची आणि ह्याला थोडीशी थंड होऊन देऊया आपण। बघा आपली बुंदी एकदम तयार झाली आहे, एकदम खुसखुशीत अशी बुंदी तयार आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती अशी कुरकुरीत झालेली आहे आपली बुंदी। आता आपण जी आपली चाचणी आहे ती बनवायला घेऊ। चाचणीसाठी मी 2 कप साखर घेतलेली आहे आणि ज्या कपने आपण साखर घेतलेली त्याच कपने आपल्याला 1.5 कप पाणी घ्यायचे। तर मी 1 कप पहिलं पाणी घेतलेलं आहे, नंतर अर्धा कपची वाटी वापरलेली आहे आणि त्याने आपली चाचणी बनवायला ठेवलेली आहे। थोडीशी चाचणी थोडी गरम झाली, म्हणजे थोडं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच विलायचीची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर विलायचीने जे लाडू आहे त्याला खूप छान चव लागते। आता व्यवस्थित अशी आपली चाचणी बनलेली। आपल्याला काही 1 तार 2 तार अशी चाचणी बनवायची नाही। थोडीशी आपली साखर विरघळली आणि चाचणी चिपचिप झाली की आपली चाचणी तयार आहे। त्याच्यामध्ये जे आपण बुंदी बनवलेली होती ती आपण याच्यामध्ये टाकूया। बघा आपण टाकलेली आहे याच्यामध्ये बुंदी आणि ह्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण टरबूजच्या बिया 4 चमचे आपण टाकलेल्या आहेत। तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकू शकता।
आता ह्याला व्यवस्थित असं आपल्याला चासणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। चासणी पूर्ण असे पूर्ण नाही थोडीफार राहील असं तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं। गॅस आपला एकदम बारीक गॅसवर ठेवलेला आहे आपण आणि आपला बुंदीने चासणी पूर्ण शोषलेली आहे। बघा व्यवस्थित शोषलेली। आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि याला झाकून ठेवायचं 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते मी। बघा बुंदीने संपूर्ण जी चासणी आहे ती व्यवस्थित शोषलेली आहे। आपली जी चासणी आहे ती परफेक्ट अशी झालेली आहे। जेवढी आपल्याला लागणार होती तेवढी झाली, आपली एक्स्ट्रा बनलेली नाही। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि जी आपली बुंदी आहे त्याला थोडी थंड होऊ द्यायची, नंतरच टाकायचं आहे। 2 चमचे तूप टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित असं मिक्स कर। तुपाने लाडूला खूप छान चव येते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि कोणतेही माप घेऊन तुम्ही लाडू वळवायला घ्यायचे। तुम्ही चमच्याचा वापर करू शकता, एखाद्या छोट्या वाटीचा वापर करू शकता किंवा तुमच्या हाताने तुम्हाला जमतील असे तुम्ही करू शकता। तर मी त्या चमच्याचा वापर करून व्यवस्थित असे लाडू बनवले आहेत। बघा किती छान, एकदम हलक्या हाताने बनवायचे, जास्त दाबायचे नाही लाडू बनवताना। बघा व्यवस्थित असे आपले लाडू वळले जात आहेत। खूप रसरशीत असे आपले लाडू झालेले आहेत। तर असेच आपण पुढचे सगळे लाडू बनवून घेऊया। बघा किती छान दिसतात आपले लाडू। तर ह्या मापानेच आपण असे लाडू बनवले। असे एकूण माझे 30 लाडू बनलेले आहेत। तर तुम्ही ह्याच्याहून जर छोटे बनवले तर 35-40 पर्यंत लाडू बनतील। बघा किती छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत। बघा हे 2 ताटं आपली लाडू तयार झालेले आहेत। बघा दिसायला किती छान दिसतात। असं वाटतंय की बाजारातूनच आणलेले आहेत, पण हे आपण घरी बनवलेले आहेत आणि खूप छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत। बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा आतपर्यंत आपल्या लाडूमध्ये रसरशीत असा लाडू तयार झाला आणि रस आतपर्यंत मुरलेला आहे आणि तोडलेला लाडूही तुम्ही लगेच वळवू शकता। असे आपले लाडू झालेले आहेत। बघा लाडू किती छान झालेले आहेत। नक्की तुम्ही या रक्षाबंधनला हे लाडू तयार करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।